बरं, आज मी आलोय कशासाठी? गुंडगिरीवरती नांगर फिरवायला आलोय. मी बहुतेक ठिकाणी जिथे जिथे जातोय आपल्या समोर उभा आहे तो गद्दारच उभा आहे. आपलं पक्ष चोरलंय, नाव चोरलंय, निशाणी चोरलंय आणि जणू काही मीच खरा शिवसेना म्हणून उभा आहे. गद्दार विकला जातो, निष्ठावान कधी विकला जाऊ शकत नाही. त्याला निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही. गेल्याही वेळेला लोकसभेला गद्दारालाच तुम्ही पाडलं होतं. आता याही वेळेला तुम्हाला गद्दारालाच पाडायचंय. या गद्दारीची नाटकं काय सांगायची, मी तर एक दोन थोडीशी बघितलेली, तुम्ही तर रोज बघताय. म्हणजे ज्या वेळेला मी वर्षा सोडला कोणालाच माहिती नव्हतं, मी ठरवलेलं नव्हतं. समोर बोलता बोलता माझ्या मनात आलं की सोडायचं. मी जाहीर करून टाकलं मी वर्षा सोडतोय. तेव्हा हा गद्दार तिकडे होता. मी निघाल्यानंतर काय नाटक केलं, खिडकीतनं, गाडीच्या खिडकीतनं. बरं, पंचायत माझी अशी की नेमकं वर्षा सोडताना मला करोना झाला होता. त्याच्यामुळे मी मास्क काढू शकत नव्हतो आणि तोंड घालून नुसतं भोकाड पसरलेलं, साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका. आणि दुसऱ्या दिवशी बघतोय गेला तिकडे ग्लास घेऊन नाचायला. की आपल्या काळामध्ये सोयाबीनला जो काय भाव होता, किती होता रे? 10,000 होता ना. आणि आता किती आहे? 50,000. हा, अरे त्यांना तर खोके मिळालेत आणि तुम्हाला भाव नाही. आम्ही हिंदू आहोतच. आज सुद्धा व्यासपीठावरती आहेत ना मुस्लिम कार्यकर्ते आहेत, मुस्लिम नेते आहेत. तुमच्यामध्ये सुद्धा काही मुस्लिम बसलेत. माझ्या प्रत्येक सभेमध्ये मुस्लिम मोठ्या संख्येने येत आहेत, मातोश्रीमध्ये येतात. मग मी त्यांना विचारतो, अरे आपको पता है ना आप कहाँ आए हो? हाँ साहब बिल्कुल पता है, हमें खबर है. म्हटलं मग तेले हम जानते हैं आपका हिंदुत्व और भाजपा का हिंदुत्व जमीन आसमां का फरक है. पण महिलांना 1500च्या ऐवजी 3,000 रुपये तर देणारच, हे तर वचन आहेच. पण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला शिपाई असलेले, पोलीस शिपाई असलेले वेगळी पोलीस स्टेशनसुद्धा आपण उभारणार आहोत. की इच्छा असल्यानंतर एखादी गोष्ट मिळाली नाही तर लोक नाराज होतात, बंडखोरी करतात, गद्दारी करतात. पण हे निष्ठावंत वाघ जणू काही स्वतः उमेदवार आहेत. या निष्ठेने या निवडणुकीच्या मैदानात उतरले. तुम्हाला आम्ही खरंच लाख लाख धन्यवाद देतो.